ऐका लोक, एक रकमी मिळणारा पगार आणि तुकड्या तुकड्यात होणारे खर्च म्हणजेच आयुष्य. शाळेत शिकताना कठीण वाटणाऱ्या गणित विषयात पुढे कमावू लागल्यावर आपण सगळेच प्रवीण होतो. सुरुवातीला खूप त्रास होतो, हिशेबच लागत नाही. सोडायचे किती आणि धरायचे किती असं होऊन जातं. महिना अखेरी खर्चाचे तुकडे जेव्हा आपण जोडतो तेव्हा कळतं की या महिन्यात तयार झालेलं खर्चाचं चित्र मिळालेल्या पगाराच्या कॅनव्हास पेक्षा कितीतरी मोठं आहे. मग खरी कसरत सुरू होते. चित्र कॅनव्हासवर बसवायचं असेल तर काही तुकडे सोडून द्यावे लागतात किंवा पुढे ढकलावे लागतात. जो तो आपापलं गणित मांडतो. कुणी उद्याच्या मोठ्या चित्रासाठी कॅनव्हासचा पगाराचा काही भाग खर्चाचा स्पर्श होऊ न देता कोराच ठेवतो, तर कुणी खर्चाची रीगच लावतो. कुणी झाड सोडतं, कुणी झोका, कुणी फुलांचा गुच्छ काढण्याऐवजी एकच फूल काढतो. कुणी मोटार काढत नाही, कुणी मुद्दाम नारळाची लांब झाडं काढायचं विसरतो. एखादा तर छत्री, रस्त्याकडेला वाहणारं पाणी, त्या पाण्यातली कागदाची होडी आणि वर काळे ढग, इतकं सगळं काढावं लागेल म्हणून पाऊसच काढत नाही. त्रास होतो, पण कोणी हार मानत नाही. हार मानूच शकत नाही, कारण त्या चित्राखाली तर जगत असते घरातल्या म्हाताऱ्या चित्रकाराची कमजोर नजर. तिथेच फुलत असतात इवल्या पावलांची मोठी स्वप्न. चित्राला आकार सांभाळत आपल्याला साथ देत असते 7 जन्माची सावली. त्यांच्यासाठीच तर हा खेळ मांडायचा असतो. अडी अडचणीला कॅनव्हासच उसणं आणायचा, पण त्यांच्या खाली उभं राहणारं घर पडू द्यायचं नाही. हाच काय तो या गणिताचा सिद्धांत. रोज खर्चाचे अनेक तुकडे आपल्या समोर येतात, पण खचून न जाता सोबत असलेल्या एका पगारात आपण ते सामावून घेतो. मग आयुष्याच्या अनेक टप्प्यावर कमावलेल्या सुखात अधूनमधून येणारे दुःखाचे तुकडे का सामावून घेत नाही? शिकूया लोक.